हे जरा जरा प्लीज पाठी आहे ना. या एका ह्याच्या आंब्याच्या झाडावरती एक ऑर्किड आलेलं आहे आणि त्या ऑर्किडला मी गुगलवर टाकलं होतं. पुढे येत का मासे पकडायला आलेलं. 2 मिनिटं. त्याचं एकूण क्षेत्रफळ आपलं एक म्हणजे 105 एकरचं आहे आणि आम्हाला 6 वर्ष झाली याचं डेव्हलप करायला. म्हणजे कारण त्यावेळेला घेतलेली आम्ही 90पासून जागा घेतली, पण त्यावेळेला वेळ नसल्यामुळे ना किंवा आम्हाला आता आम्ही रिटायरच्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण लागवड केलेली आहे. आता इथे शासनाचा जो पुरस्कार मिळाला आहे त्याला त्याच्यात खूप खूप आनंद झालेला आहे. म्हणजे ज्या आवडी आपल्याला आवड असते त्या आवडमध्ये आपल्याला जर पुरस्कार मिळाला तर खूप वेगळाच आनंद असतो. कोणत्या प्रकारचे झाडं आपण लावलेले आहेत, साधारण काय नावं सांगता येतील? इथे ना एक अगरवूद आहे, इथे आपण मागे तर बघतोय ते कापूर लावलेत आम्ही. कापूर आहे, आंब्यांची झाडं लावलेली आहेत, सिसम आहे, साग आहे, केळीचे आहे, सुपारी आहे, आंब्याचे मला वाटतं 10 प्रकारचे आंबे आहेत आणि तर सगळीच काजू पण आहेत. काजू आपले म्हणजे 5-6 हजाराच्या वरती काजू आपले आहेत आणि आंबा काजू हे जास्त आम्ही हे दिलं आहे. कारण आता प्रथमच आम्ही कापूर आणि हे केलं आहे, पण आपल्या जमिनीला ते सूट होतं आहे. त्याच्यापुढे म्हणजे शेतकऱ्यांनी लागवड करायला काही हरकत नाही, ते होऊ शकतं आपल्या कोकणामध्ये. एकूण किती झाडांची संख्या आहे? रक्तचंदन किती होतात? रक्तचंदन आपले बहुतेक मला वाटतं 10-15 हजाराची आपण रोपं लावलेली आहेत तिथे आणि ती उत्तम प्रकारे आपल्या कोकणामध्ये आंबा काजू जसं होते तसं ते रोपं ती आपल्या कोकणात चांगल्या प्रकारे होतात. आणि एक चंदनाची सफेद चंदन पण आम्ही लावलं आहे 3-4 हजारमध्ये. त्याचं पण जरा त्याची प्रोसेस जरा कमी पण असते, ते जरा फास्ट होत नाही आपल्या एरियामध्ये, पण होत आहे. एकूण संख्या किती आहे ह्या सगळ्या झाडांची? एकूण संख्या मला वाटतं 60-70 हजार आहे. ही पहिल्यापासूनच झाडं लावायची आवड होती आणि वेळ कसा काय काढलात? वेळ तर काढलेलाच आहे. आत्ता वेळ मिळाला आहे आम्हाला जास्त करून. 5-6 वर्षापूर्वी आम्ही आता ही झाडं लागवड केली जास्त करून आणि ती मोठी जाणल्यामुळे ते आपल्याला एवढं मोठ्या प्रमाणात दिसते. आणि आवड कशी काय निर्माण झाली? जी लागवड आहे ती लागवड फार कमी होत असते, उलट तोड आता वृक्षतोड मोठ्या प्रमाणात. काय आव्हान करायला मध्ये? नाही, लोकांनी वृक्ष तोडू नये असं आम्हाला वाटतं. जंगल एवढे, कारण जंगल खरोखर आम्ही असं म्हणजे जंगलात त्या दिवशी मी एक वाचलं की जंगल स्वतः सांगतं की तुम्ही मला तोडू नका, माझं वाढ मी स्वतः करतो आहे, तुम्ही काही करू नका, फक्त मी माझं जंगल मी वाचवते. हे कोणीतरी असं ते फेसबुकवर आलेलं, पण मला फार भावलं होतं ते. असंच आहे म्हणजे जे तुम्ही लागवड एक आता बाहेरच्या देशामध्ये बघा, एखादं झाड तोडलं की तुम्ही 10 लागवड तिथे करावी लागते. आपल्याकडे हा प्रकार काहीच नाही आहे. त्यामुळे एवढं आणि प्रदूषणाचा एवढा आता प्रॉब्लेम होतो आहे. मला वाटतं सगळ्यांनी जरा विचार करून हे वृक्ष लागवड ही केलीच पाहिजे. तुमची ही सगळी आवड जपण्यामध्ये रामदास भाई म्हणजे तुमच्या पतींचा किती? हो, त्यांची साथ असल्याशिवाय असं एवढं मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही. दोघं मिळूनच आम्ही हे केलेलं आहे. रिटायरमेंटचं आमचं हे सगळं आयुष्य चाललेलं आहे. सफरचंदाची जी झाडं आहे, सफरचंद आम्ही आता प्रयोग केला, आता लावलंय आम्ही या वेळेला. बघूया काय होतंय ते. लागवड केली आहे आम्ही त्याची. सफरचंद, डाळिंब आता या म्हणजे हे नव्हती याच्यामध्ये, आता ती लागवड आम्ही केली. आवाकाडू पण केलं आहे. आपण खाली जाऊन तुम्हाला दाखवू. आवाकाडू आहे, जाम आहे. आवाकाडू पण आपल्या याच्यामध्ये चांगलं होतं. मॅडम, एक शेवटचा प्रश्न. आता हे सगळं बघितलं तर कृषी पर्यटनाच्या निगडीत सगळं आहे. भविष्यामध्ये पर्यटनासाठी हा संपूर्ण परिसरामध्ये तुम्ही करू नक्की करू. 2 मुलगे आहेत, आता त्यांच्यावर आम्ही सोपवायचा विचार केलेला आहे. लोकांना पण त्याची म्हणजे हे जाणीव होते की आवड होते की काय तुम्ही बघितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही काय आहे ते. तर हे कापूर झाड काय आहे हे लोकांना अजूनपर्यंत माहीत नाही. धूप आहे ते पण माहीत नसतं पडत. प्रत्यक्ष जर हे येऊन बघितल्यानंतर कळतं. पण आम्ही शाळांचं पण आता इथे बघू. आता आम्ही प्रयत्न करतो आहे की मुलांना येऊन या जागेवरती भेट देऊन त्यांना झाडांची ओळख करून देण्याचे हे प्रयत्न चालू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.